तर जय आदिवासी मित्र हो, तर आज एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर मित्र हो, आपल्याला आज काही कामधंदा नाही होता, मगर क्यों? ते मिळत आज आम्ही येलो जो नडा पेडकीला. आमनीकडे म्हणजे एक डोंगरना नाव नडा पेडकी ना, आमनीकडे आळवा पिकी जायला तर अशी आम्हाला खबर ऐकायला भेटलं. ते मिळत आम्ही येलं जा काही काय आळवा राहता ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये खायला भेटतीच. व्हिडिओ कंटिन्यू देख जा. नामना रिपोर्टर ना तो म्हणजे लाल कपडावाला मागला तो क्या नाचो मैं? ते आम्हाला सांगेल होता का आवा पिकी राय ना, ते स्टेटस दिसायल होता. बाजूला फोटो तुम्ही देखी घ्या ना. आता जाऊ बरं आवा पिकलात का नाही तिथे ना, त्याला आठ डायरेक्ट खाल्लं लोटी. ऐसा मत करो मेरी जान. रामन तर गाईज आपण डायरेक्ट आता आळव पै जायला जो ना वर आळव देखू शकतास. आणि आळवा खरा पिकाला देखू शकतास. अंगदा खरा नालायक. तर मित्र देखू शकतास आता आळवा पिकायला सुरुवात होय जायला आमच्याकडं. तुम्हाला आळवा दाखड देऊ मग. तर मित्र हो, तुम्हाला माहित आहे आपण आता आळव पै जायला जो ना. आळव आता खराच ना पिकाला लागी जायला था. एक दोन नाळ काय रे काय सांगितलं आता ना. आता आळवा पिकाला आमच्याकडं सुरुवात होय जायला ना. आता तुम्हाला आळवा दाखडू जाऊ. आठ आता तो मग पाडी राय ना. आठ दोन आळवा तर मित्र देखू शकतास रे आळवा आपलीकडे डायरेक्ट आता पिकाला सुरुवात होय जायला. आणि तुम्हाला जे काढ पिकेलं मैदे केलं ते तुम्हाला दाखवून कडे घ्या पिकूला. तर मित्र देखू शकतास पिकेला अशा राहा आणि निळाला या अशा राहता. अशी कलर ना निळा राहा पिकेला अशा राहता. आणि या शाळवा तुम्ही बी खायला टाक नाही ते आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा ना. अजून कवडा पिकेला ता ती तुम्हाला दाखवूच. तर मित्र आता आपण डायरेक्ट आळ्यावर चढी राह ना. आता आळ्यावर आता कवडा पिकेल निघते ती तुम्हाला दाखवूच. तर काय देखू शकतास आता आळ्यावर येल होता मस्तपैकी दोन सापडणार. काल एकदम भार लागता बरं का. तुम्ही काय जा एकदम खतरनाक अशा लागता आळवा. आमनीकडे आता पिकाला सुरुवात होय जायला. बाकी ना खुकच चला जाता पुन्हा वाळेवर तो सगळ्यात पहिला डायरेक्ट पिक त्यामुळं आम्ही खावा येलो होता. आमना बैल कॅनी हेरिता येलो होता त्या आम्ही खालो ना. तर मित्र देखू शकता एवढा आम्ही दोना भरे आता आळवा बिळवा मस्तपैकी खुडीला येल होता. आणि इकडं आमना भाऊशी होता. नाव आमना रिपोर्टर होता का ये आम्हाला सांगेल होता का आळवा पिकी राहणार तशा बैल सामी येल होता. त्यामुळं आम्हाला लगेच बातमी लागी जा आळवा पिकता करे अशा. पण आता सध्या पिकेलं होता त्या म्हणजे अशा काय एक आळ खायऱ्यात काय एक मस्त था ना. आता पै आता आळवा पिकांना सुरुवात व्हायला आता मस्तपैकी आळवा बिळवा खाजो. मग तुम्ही फक्त आता टेटस ठेईन लोक चाल जळावं कमेंट मग नको सांगशा का आम्हाला बी आणि द्या अशा ही लाग जा आमनीकडं खावाला. पण अजून जास्त नाही पिकाला सुरुवात व्हायला ता या फक्त आम्हा पुरता होता. तुम्ही फक्त येरीनं खुश व्हाय जा ना. बाकी काय नाही तुम्हाला मिळावं. मस्तपैकी आता खाजो देखू शकता देखा एकदम भारी गोड लागतात डायरेक्ट. आमने गाव मध्ये सुद्धा नेहमी लोकांची आतापर्यंत नाही काय वयात. आम्ही पहिला इंसान जो काय वरीच पहिला काय राहणार. तर मित्र देखू शकतास आळे वाशा राबो आणि खावाला एकदम टेस्टी अशा लागा. तुम्ही बी खायर जसं एकदम मस्त आळवा आता आमनीकडे पिकाला चालू आहे जायला ता. आणि बाकी नाकू बारीकला जाता त्यानंतरच पिकती. पण या काय एकता त्या ज्या पहिला येलं ता त्या आता पिकाला चालू आहे जायला ता ना. आता मस्तपैकी खाव. तर मित्र हो आता आपला आळवा बिळवा मस्तपैकी आता खावाय जायला ता. आणि आता तुम्हाला मयांगला आमना डोंगराचा नावा मस्तपैकी सांगू. आता जे जो आम्ही त्याला आमनीकडे नडक पेडकी सांगता. अन आवा डोंगर याला सोरमाळा सांगता. अन आवावन याला कंडाळा सांगता. अन उरण्या नाट महाशिवरात्रीला म्हणजे जत्रा बरं. अन राश्या. आणि इकडं गुडमाळ
न हाव सालेर नाव आमना बोट टकार हाव काळा जुग व्हाय जायला तो म्हणजे काल ती तंगला पायर पाडा कडला बिकासोना कडला तंगली लोक अशी शेताडी दिल होता पण आमनी कडला लोक जायन राती वलो होतात कारण की उन्हाळ्याला इकडं सारा नाही आणि आमनीकडं गाय होता ते साला सारा नाही उन्हाळ्याला त्यामुळं ती खाल्यापर्यंत शेतीहून येईल त्यामुळं त्या काल ती वलाडाला गेला आणि कोण शेटाड्या शेटाच्या नोका आमच्याकडे सारा नाही देखू शकतात मित्र उन्हाळ्याला डायरेक्ट पूर्ण आमनीकडला झाडाचा पाना बिना घरी जायला होता बाकीना खांडी टाकेला होता आमना डोंगर देखू शकतात आताच काल दी परवान दिवस शेटाडेल होता पुरा शेटाडी दिला लोकशी अशाच व्हिडिओसाठी आपली चॅनलला लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला मागली ब्लॉग मग उन्हाळा ब्लॉग मग तुम्हाला मग सांगायलाच होता का आमच्याकडं उन्हाळ्याला शेती नाही राहत पावसाळ्यात शेती राहत जास्त तर मित्रांनो देखू शकतास आवड एक धरण तो बॅटी जायला आणि अजून या इकडं बराच धरण था आवाट बी एक धरण आवाट शीतळ जुरुकसा भरटायलं कारण की इकडं एक धरण तेव्हा पाणी जराकसाक तेव्हा ते थोडासा शेतळ भरटायलं काय जागा शेती जुरुकसा निळा करेल जेस ना थोडाफार पाणी तो निळा करे ना तर काही आपल्याकडं उन्हाळ्याला काय शेती नाही राहत ना आता तुम्हाला दाखाडू आमना गाव केवढा मोठा व अशा आमना गाव म्हणजे अशा बारीक नाही गाव मोठा गाव पण मग आमना अशा डोंगर भागमध्ये लागतो आणि आमच्याकडं सपाट जाग नाही आमच्याकडं डोंगरा जातात त्यामुळं आमना गाव म्हणजे एक जागा नाही अशा पाडा होता तर तुम्हाला आता आमने गाव ना पाडा दाखाडू तर मित्रांनो देखू शकतास हा दांडपाडा तो तिकडे एक दिवशी राही ना गायकवाड पाडा ना डोंगरने आड ती मजबिलाटी तंग शिरसा वांग बी एक गाम ना गाव आटा आम्ही राजो अशा बो आमना गाव म्हणजे बारीक नाही व बराच मोठा व पण मग अशा एक जागा घरानं येता कोण ना कंग घरा अशा पाडात आमना एकच जागा अशा घरानं येता आमने गाव मग ना वांग अशा सोळीन माळ रंग बेंडगाव आणि किरमल्या अशा गावात बो आमच्याकडं एकदम डोंगर अशाच ब्लॉग देखासाठी आपली चॅनलला लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट घरी इला गेलो जो आता तुम्हाला दाखवणार आमनी गावनी जो आम्ही जी पाडाम राहतो ना ती पाडाने तुम्हाला आता गली दाखवणार हिंडलो मी गाव लगीन जमत नाही एकट्यान राहून आता मन हे रमत नाही हे नवस करून पाहिले सारे देव पावला नाही आयुष्यात वाटला जोडीदार गावला नाही आई बाप वैतागल जगारी न म्हणती आम्हाला वळू सोडला काय माग दिशी तर मित्रांनो आता डायरेक्ट घरी जायला जो अशाच ब्लॉग देखासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा भेटू दुसरीच ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय